साचलेला गाळ आणि कचरा हटवण्याचे काम युद्धपातळीवर. पावसाळ्यापूर्वी पिंपळगाव बसवंत नगर परिषद ॲक्शन मोडवर. नागरिकांकडून समाधान व्यक्त. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पिंपळगाव बसवंत नगर परिषदेने शहरातील मान्सूनपूर्व कामांना मोठा वेग दिला आहे. पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये तसेच नागरिकांची गैरसोय टाळता यावी यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. विशेषतः शहरातील प्रमुख मानल्या जाणाऱ्या मनाडी नाल्याची स्वच्छता युद्धपातळीवर सुरू असून यासाठी यंत्रसामग्रीची मदत घेतली जाते आहे. दरवर्षी मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचण्याच्या तक्रारी समोर येत असतात. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने नाल्यांमधील अडथळे दूर करण्याचे काम हाती घेतले आहे. मनाडी नाल्यातील साचलेला गाळ, कचरा तसेच वाढलेली झाडेझुडपे पोकलँड आणि जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होणार असून पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका कमी होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. वर्षापासून आपण बघतोय की दर मान्सूनमध्ये पावसाळ्यामध्ये मनाडी नाल्यामुळं निफाड फाट्यावरती जे काही पाणी साचतं आणि नागरिकांना ज्याचा त्रास होतो ते मी वर्षानुवर्ष बघत आलेलो आहे. त्यामुळं पावसाळ्याच्या अगोदरच आम्ही नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांनी सीओ मॅडमनी आम्ही निर्णय घेतला की पावसाळ्याच्या अगोदरच आपल्याला साफसफाईचं काम केलं पाहिजे. मनाडी नाल्याची त्या अनुषंगाने आम्ही साफसफाई चालू केली मागच्या 4 दिवसापासून आणि येणाऱ्या बऱ्याचशा अतिक्रमणाच्या अडचणीमुळं ते पार पाडू नये आम्ही ते मनाडी स्वच्छ करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू केलं आहे आणि त्या अनुषंगाने माझ्या मते जवळजवळ 80% मनाडी नाला साफ झाला आहे. थोडाफार जो काही शिवाजी शॉपिंग सेंटरच्या मागचा भाग आहे तो पण पुढच्या काही दिवसामध्ये साफ केला जाईल आणि दरवर्षी येणाऱ्या पूर परिस्थितीमुळे जे काही निफाड फाट्यावरती पाणी साचतं ते यावर्षी साचणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. मागच्या वर्षी या गावाला आपल्या या मनाडी नाल्यामुळे जो पुराचा फटका बसला तातडीनं डॉक्टर बर्डे सर असतील, नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सतीश भाऊ असतील आणि देवचक्के मॅडम असतील यांनी तातडीने निर्णय घेतला की हा मनाडी नाला आपण साफ केला पाहिजे. मग ती जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. तुम्ही आता बघितलं असेल की कधीही हा नाला पूर्ण या पद्धतीने साफ झालेला नाही. आज आपण तो पूर्णपणे साफ केला आणि साफ करताना वेळोवेळी जे मार्गदर्शन लागणार होतं त्यांनी ते मला मार्गदर्शन केलं आणि वेळोवेळी त्यांनी सूचना केल्या. आज तो नाला मी 100% तर नाही म्हणत पण 80% सरासरी जे आजूबाजूला पाणी पसरत होतं पावसात ते पाणी 100% पसरणं बंद होईल आणि इथल्या लोकांची पण प्रतिक्रिया चांगली आली की हा नाला ह्याच पद्धतीने साफ झाला पाहिजे होता आणि आज तो होतोय. मी माझ्या जी जबाबदारी मला नगराध्यक्ष साहेबांनी दिली मी ती पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. यापुढे मला काही जबाबदारी दिली तर मी 100% सर पार पाडण्याचा 100% प्रयत्न करेन.